कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण साबुदाण्याचे मोत्यासारखे पापड बनवलेले आहे। हे पापड बनवणं अगदी सोपं आहे, अगदी झटपट तयार होतात। साबुदाणा भिजत घालायचीही गरज नाहीये। ऊन नसेल तरी सुद्धा घरामध्येही हे पापड अगदी छान वाळले जातात। खायलाही अगदी कुरकुरीत लागतात आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतात। पापड अगदी छान फुलतात आणि तितकेच ते कुरकुरीत लागतात। चला मग तर फारसा वेळ न घालवता पापड बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तर पापड बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाण्यामधला नरमपणा जाण्याकरता साबुदाणा अगदी 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे तो कुरकुरीत होतो आणि मिक्सरमध्ये वाटून घेताना अगदी बारीक वाटला जातो। मिक्सरमध्ये जमेल तितका साबुदाणा बारीक वाटून घ्यायचा आहे। वाटलेला साबुदाणा कढईमध्ये घालायचा आहे, त्यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। आणखी 2 वाटी पाणी घालायचं आहे, आणखी 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि मिश्रण अगदी एकसारखं करून घ्यायचं आहे। पापड बनवताना आपण पापड खारचाही वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा पापड खूप सुंदर होतात। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। जितकं साबुदाण्याचं पीठ आहे त्याच्या 8 पट पाणी घालायचं आहे। ह्या ठिकाणी आपण 8 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। पीठ झाकून ठेवायची गरज नाहीये, ओपनलीच ते शिजू द्यायचं आहे। जवळपास 4 मिनिटाकरता आपण पीठ छान शिजू दिलेलं आहे। एका प्लेटवर मिश्रण घ्यायचं आहे, तर प्लेट अशा प्रकारे धरायची आहे। मिश्रण अगदी हळूवारपणे खाली येत आहे, ह्याचाच अर्थ आपलं पापडासाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे। गॅस बंद करायचा आहे। एकदा मिश्रणाला उकळी आली, उकळी आल्यानंतर मंद आचेवर आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटांमध्ये मिश्रण शिजवून तयार होतं। तर जिलेबीच्या साच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे किंवा कोणही तयार करू शकता आणि कोणानेही तुम्ही हे पापड पाडू शकता। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण छोटे छोटे पापड पाडलेले आहेत। पापड दिसायलाही किती सुंदर दिसतात, अगदी मोत्यासारखे दिसतात। तर हे पापड मी घरातच 2 दिवसाकरता वाळवून घेतलेले आहे। घरामध्ये अगदी छान वाळले जातात। वाळवणीचे पदार्थ म्हटल्यानंतर 2 तासाचं तरी ऊन द्यायला हवं, की जेणेकरून ते 1 ते 1.5 वर्ष छान टिकतात। वाळल्यानंतर पापड अगदी छान ट्रान्सपरंट दिसत आहे। हे पापड आपण हवाबंद डब्यात ठेवले तर 1.5 ते 2 वर्ष अगदी छान टिकतात। तर काही पापड तळून पाहूयात। तुम्ही पाहू शकता पापड किती छान फुललेले आहे आणि तितकेच ते खुसखुशीत लागतात। तर तुम्हीही अशा प्रकारे पापड करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।